नक्षत्रा के नीलेश यादव। पड़गा टेनिस क्रिकेट का एक सवाल है। ये सिलसिला नीलेश यादव ने शुरू किया था। जय गणेश कप में चिरोबा के अशोक पाटिल के सामने शुरुआत की थी। उसके बाद कल्पेश बबलू, फिर उसके बाद एक वाड़ा के परिसर में जय गणेश वाफाले के सतीश काठोले ने। अब पिछले कुछ दिन पहले अमदार कप जो पिछला टूर्नामेंट हुआ था कल्याण परिसर जो निम्बोली के परिसर में आता है, उसमें हीरामन शेलार ने चेसिंग करते समय और जो जगदीश ने आज जो कीर्तिमान नायक बनाया पड़गा टेनिस क्रिकेट में 6 गेंदों पर 6 सिक्सर। खेल की शुरुआत किरण, अच्छी गेंद, बल्ला जरूर चलाया था। इस सीजन में गायकवाड़ सर 2 मरतबा ऐसा हो चुका है। आतिश घुड़विंदी ने 6 गेंदों में 6 चौके लगाए। उसके बाद बीसीसी के योगेश दोंदे के नाम भी एक कीर्तिमान है। आपल्या विभागामध्ये जे खेळाडूंची गुणवत्ता आहे ती सिटी क्रिकेट असेल ग्रामीण क्रिकेटमध्ये दोन्ही जागांमध्ये आपण दोन्ही ठिकाणी आपण पाहत असतो। खास करून आतिश घोडविंदे याने त्याच्या घरच्या मैदानावर लगातार 6 चौकार पूर्ण केले होते। जगदीश के लिए गेंद नो मैंस लाइन में टिप्पा खाती हुई, कॉलिंग नहीं थी कोई भी खिलाड़ी के बीच में। मौका बन सकता था जय बजरंग खंडपे के लिए, लेकिन क्रिकेट में कहा अगर मगर के लिए जगह। सचिन गोंदली रन पूरा करते हुए एक सिंगल के साथ खाता खुलता हुआ। निश्चित श्री गणेश होते संघ जगदीश मागील संघाचा हिरो। क्रिकेटमध्ये भूतकाळापेक्षा वर्तमान काळाला जास्त महत्व आहे, कारण आपण भूतकाळामध्ये केलेला सराव हा वर्तमान काली उपयोगी पडत नाही। तो वर्तमान काळामध्ये जो असलेला सराव तो आपल्याला क्रिकेटची गुणवत्ता आणि आपलं क्रिकेट किती वर्थ हे दाखवत असतं। आदित्य सही कहा आपने किरण, सापे एंड के जानिब से छोटी गेंद ऑफ स्टंप के बाहर। गेंद का पीछा किया था लगभग बल्लेबाज महेश ने, लेकिन ऑफ स्टंप के बाहर बाला सर का वाइट का इशारा था। किरण गोलंदाजी मार्कवर सज्ज। धाव संख्या झाली ती 2 हा आकडा आपण पाहिला। 2 एप्रिल 2011 रोजी भारतीय संघाने 28 वर्षाचा जो वर्ल्ड कपचा जो दुष्काळ होता, वर्ल्ड कपचा वनवास होता, तो संपवला होता। महेंद्रसिंग धोनीने कुलासेकराच्या गोलंदाजीवर 2 धावा बाकी असतानाच मिड ऑनच्या वरन 6 धावांसाठी षटकार खेचला होता लॉंगॉनच्या वरन। रमंदमाई शिकलेली नव्हती का, रमंदमाई अडाणी होती का, रमंदमाई शिकलेली नव्हती का, रमंदमाई अडाणी होती का। पालघरचे स्टेशनपासून पद्धतीचे नाके। रिप्ले में हम साफ देख रहे, फुल टॉस गेंद लिफ्ट कर दिया था डीप मिड विकेट के खिलाड़ी के पास। अब जाके खिलाड़ी पिक्चर में आते हुए और बढ़िया कैच समाप्त करते हुए डीप मिड विकेट के खिलाड़ी 2 की योग पर पहला विकेट का पतंग होता हुआ जय हनुमान ओजरली का। आणि पहिला सामन्याचा आणि या सामन्याचा विचार केला ओझुर्ली संघाचा तर कुठेच असं वाटत नाही पहिल्या सामन्यामध्ये इतक्या धावांचा पाऊस पाडला होता या संघाने। मात्र इथे शांत क्रिकेट खेळण्यासाठी मजबूर केलंय किरण याने। अप्रतिम गोलंदाजीचा नजारा खांडपेद्वारा आपल्याला पाहायला मिळतो, कारण धडाकेबाज जगदीश अजूनही क्रीजवर आहे, अजूनही खेळपट्टीवर ठाण मांडून आहे, मात्र कुठल्याही प्रकारचे मोठे फटके मारण्याची संधी त्याला मिळत नाही। आदित्य बिल्कुल, जब तक जगदीश रहेंगे। छोटी गेंद पंच करने की कोशिश, बैकफुट पर चले गए थे, अपने वजन को अपने बॉडी को ट्रांसफर नहीं कर पाए आगे, इसी के कारण बीट हुए बैट्समैन जगदीश। नफीतुल्ली गेंदबाजी पावर प्ले की ओर में गेंदबाज किरण की। रुका हुआ स्कोर 2। जो पिछले मैच में जो 70 रन बनाए थे जय हनुमान ओजरली ने, वो अब धार नजर नहीं आ रही है जगदीश के बल्लेबाजी में। निश्चितच किरण हा फुलटॉस चेंडू भिरकावून दिला डीप स्क्वेअर लेगच्या वरनं 6 धाव्यांसाठी। देवा रे देवा 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 डीजे लेग स्टंप के बाहर गेंद थी, फुल टॉस गेंद थी, स्लॉप स्वीप और गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के बाहर
6 रन के लिए सिक्सर के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 8 पर महेश आउट होने के बाद अब सचिन गोंदली जगदीश अपने बाजू को खोलते हुए किरण के सामने। खरं तर जगदीश शांत फलंदाजी करत होता. गोलंदाजांनी त्याला उत्साहित केलं, प्रेरित केलंय की चेंडू मार, कारण फुलटॉस चेंडू कोणत्या फलंदाजाला आवडणार नाही. आणि तोही जगदीश सारख्या तडाखेबाज फलंदाजाला आपण फुलटॉस दिला तर त्याचा निश्चितच 6 धाव्यांमध्येच रूपांतर होईल ते आपल्याला पाहायला मिळतं. जगदीश पहिल्या षटकाराच्या साह्याने धावसंख्या आता पोहोचते ओझुर्ली संघाची 8. किरण गोलंदाजी मार्कवर सज्ज. आदित्य महंगे साबित होते हुए किरण फिर से देखा, छोड़ दिया ऊपर लेग स्टंप के बाहर। अपने फुलटॉस गेंद का जिक्र किया, जब घी का लड्डू सचिन गोंदली टेढ़ा हो तो उसको खाने में बहुत मजा आती है और फुलटॉस गेंद खराब गेंद का समाचार लेते हुए जगदीश। ज्याप्रमाणे आधीचे 4 चेंडू हाताळले होते गोलंदाज किरण यांनी, ते कुठेतरी बावसळ यांनी आपल्या ग्रामीण भागामधले जे खेळाडू आहेत यांचं जे फिटनेस लेवल आपण दिसतं आपल्याला की 4-5 चेंडू टाकल्याने थकवा त्यांना. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू अपील होते, पंच मात्र अपील बेटाळून लावतायत. षटक संपल्याचा इशारा करतायत पंच. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या ओझुर्ली संघाची 1 गड्याच्या मोबदल्यात 9. वहां पर बार बार सचिन गोंदली अगर गेंद को अगर ठीक से देखा होगा तो बार बार बचते हुए जगदीश, क्योंकि पूरी लंबाई की गेंद थी, सफल हुए थे ऑफ स्टंप के बाहर, प्लेड ऑन होने की बहुत संभावना थी लेकिन बचते हुए जगदीश। ओवर की समाप्ति का इशारा, 1 ओवर की समाप्ति के बाद 9 रन महेश आउट होने के बाद। जो पिछले मैच में जो शुरुआत की थी जगदीश ने, जो बल्लेबाजी की थी, वो धार अब उनके बैटिंग में देखने को नहीं मिल रही है। कुछ दर्शक सोच रहे हैं कि इसी खिलाड़ी ने पिछले मैच में 6 गेंदों पर 6 सिक्सर मारे थे, अब वो खिलाड़ी रन के लिए जूझ रहा है। धन्यवाद. आणि सामना लवकरात लवकर सुरू करायचं. आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. प्रमोद सामना करील. आदेश प्रमोद पंचांना वास करतो. इथे मात्र बुलटॉस चेंडू, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेपतोय शॉट, लॉंगलेगचा क्षेत्ररक्षक चुकी करतोय. तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या 10 या धावसंख्येवर. खरं तर लॉलीपॉप चेंडू होता हा. चेंडू 6 धावांसाठी पाठवणं. इसके धावसंख्या पीछे 11. सिर्फ एक ही बात कहेंगा, ऑस्ट्रेलियन अंदाज में कैच लेने की कोशिश, जबकि उल्टे भागकर चले गए थे। भारतीय स्टाइल में कैच को आसानी से ले सकते थे, लेकिन क्या करे। ते कॉल महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये, येस नो वेट, हे मात्र इथे दिसत नाही. इथे मात्र फ्लाइटेड चेंडू होता, फ्लाइट दिली होती. पुन्हा रमेश पवारची आठवण झाली आणि चेंडूच्या वेगामध्ये बदल. रमेश पवार की याद, फ्लाइटेड गेंद, बैट्समैन को मजबूर किया था अब स्ट्रोक के लिए। प्रमोद फिर से फ्लाइटेड गेंद, बैट्समैन को लगातार मजबूर करे, लेकिन गेंद पड़ने के बाद सबमरीन बनती हुई। निश्चित अतिशय सुरेख चेंडू आपण पाहतोय. उजव्या एसटीच्या रोखांना हळू थोडासा फक्त बाहेर चेंडू काढण्याचा प्रयत्न आणि त्यात यशस्वी. निर्धाव चेंडू एकापाठोपाठ एक अप्रतिम मारा करतोय. प्रमोद याने दाखवून दिले त्याची क्षमता. खांडपे संघासाठी तो गोलंदाज किती महत्वाचा आहे, पूर्णपणे बांधून ठेवलंय. ओझुर्ली संघाला स्ट्राईकला आहे आदेश. इथे मात्र चेंडू भिरकावून दिलंय. काउशीलच्या क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण, 2 धावा पूर्ण. विजेंद्र पाटील याच्याकडनं थोडीशी मिसफिल्ड होती आणि 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होतीये 13. या सामन्यामध्ये जर ओझुर्ली संघाला राहायचं असेल आदित्य, तर कमीत कमी किती धावा जमावा लागतील? 3 ओवर का जहां तक 44 विकेट पे रन बहुत बन रहे, 40 एक सेफ टोटल, 40 के अगर ऊपर जाती है तो जहां पर आप मतलब आपकी बल्लेबाजी अच्छी है, गेंदबाजी भी अच्छी है, 40 एक अच्छा टोटल। फिर से फुल टॉस गेंद, लेकिन दूर कहीं गिरती हुई, डीप मिड विकेट के बाहर 6 रन।
निश्चितच एक फुलटॉस चेंडू लॉलीपॉप चेंडू होता. सुवर्ण संधीचा लाभ घेतला फलंदाजानं, निलया भिरकावून दिला. प्रमोदची चुकी घडली. आपण तलोली स्पोर्ट तलोलीच्या पाठीराख्यांना आणि त्यांच्या खेळाडूंना पाहू शकतोय. निश्चितच 500 रुपयाचं पारितोषिक आहे याची जाणीव पूर्ण त्यांना आहे आणि झेल टिपण्याचा पुरेपूर प्रयत्न त्यांच्याकडनं केला जाईल याची मला खात्री आहे. एक खेळाडू म्हणून कदाचित हे प्रयत्न असू शकतात. धावसंख्या झाली ती 19. दुसरं षटक मार्गस्थ. सर्व खेळाडूंना सुद्धा सुवर्ण संधी आहे, कारण सर्वांसाठी हे पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. इथे मात्र पुन्हा फ्लायटेड चेंडू, इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळताना फ्लायटेड यॉर्कर खेळण्याचा प्रयत्न होता. जगदीश धावबाद होतोय. गरज नसताना केलेले प्रयत्न आपण आपल्या संघाला अडचणीत नेऊ शकतो याचा प्रत्यय येते. जगदीश बाद होते. दुसरा गडी बाद होतोय ओझुर्ली संघाचा. जय बजरंग ओझुर्ली संघाचा. कोई भी कॉलिंग नहीं थी, सचिन गोंदली और दूसरे के लिए पलट चुके थे. जगदीश कीमती विकेट मिलता हुआ, जो पिछले मैच के हीरो और इस नॉकआउट टूर्नामेंट में जिन्होंने एक नया कीर्तिमान बनाया 6 गेंदों पर 6 सिक्सर लगाने का. दोन्ही फलंदाज आदित्य आपण पाहिलं जे क्रिकेटचं सूत्र आहे येस नो वेट, हे कुठेतरी विसरले असं म्हणावं लागेल. कारण येस नो वेटचं जर कॉम्बिनेशन असतं तर निश्चितच जगदीश बाद झाला नसता. आदित्य पहल तो जगदीश ने की थी, लेकिन मना किया था ऊपर आदेश ने. नए खिलाड़ी रुपेश आ चुके, जबकि स्ट्राइक आदेश के पास. आदेश कुल मिलाकर एक सिक्सर के साथ बल्लेबाजी अभी भी कर रहे. रुका हुआ स्कोर 20, 2 विकेटों के नुकसान पर. तीसरे ओवर के लिए प्रेम, राइट आर्म राउंड विकेट और उसके साथ गजब की गेंद, जोरकर बोल्ड होते हुए ऊपर आदेश. प्रेम पटेल रिप्ले में हम देख रहे हैं किस प्रकार से आउट हुए. गजब की गेंद, यॉर्कर महेंद्र सिंह धोनी के अंदाज में खेला था, लेकिन गेंद विकेटों से टकराती हुई, विकेटों के फर्नीचर को डिस्टर्ब करती हुई प्रेम की गेंद. 20 के योग पर सचिन गोंदली तीसरा विकेट गिरता हुआ. 6 बजरंग. आता फलंदाज येतो स्ट्राईकला किरण फिरंगाने. याच्याकडे सुद्धा क्षमता आहे, कारण अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये अंडर षटकार फॉर्मॅटमध्ये एक मोठा फलंदाज मानला जायचा किरण फिरंगाने. इथे मात्र ओरम क्रिकेटमध्ये काय जादू दाखविल ती पाहणं उत्सुकतेचं राहील. गोलंदाज प्रेम हावी होतोय. इथे मात्र आकुटप्प्याचा चेंडू, उजव्या एष्टीच्या बाहेरच्या रोखाचा चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. एक एक चेंडू 3 षटक 18 चेंडू, याच्यामध्ये जर 2 निर्धाव चेंडू हाताळलं प्रेम तर त्याचं कौतुक करावं तितकं थोडं. बिल्कुल गेंद पड़ने के बाद नीचे बैठ गई. खिलाड़ी मानो या बैठ गए. गेंद लहराती हुई विकेट कीपर के पास. फिर से छोड़ दिया गेंद लेग स्टंप को छोड़ती हुई वाइड. अब कंट्रोल से भटकते हुए, दिशा से भटकते हुए गेंदबाज प्रेम 21 पे जाता हुआ स्कोर. तीसरे और स्लॉग ओवर का खेल चलता हुआ. इस ओवर में सोच रहे होंगे खिलाड़ी जयनुमान उजोली के बची हुई गेंदों में 10 से अधिक रन बने, जहां पर खानपे के कैप्टन सोच रहे होंगे 10 से कम रन बने. इथे मात्र चेंडू भिरकावून दिले. किरण याच्याकडे क्षमता होती मी म्हणालो होतो, आणि इथे मात्र फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार. 6 धावांसाठी चेंडू जाते डीप स्क्वेअर लेगच्या वरनं. षटकार.
ठीक है अपने बॉक्स क्रिकेट का ऐलान किया था। बॉक्स क्रिकेट से क्रिकेटर उभरते और अभी भी टेनिस क्रिकेट का जहां तक रिकॉर्ड है, दो ऐसे खिलाड़ी है। एक तो कल्याण परिसर के शाहिद शेख जो अभी भी बॉक्स क्रिकेट खेलते, जो अम्बिवली के परिसर के, जबकि जिन्होंने भारत के बाहर भी कई मैचेस खेले, लेकिन जयेश पाटिल ने बॉक्स क्रिकेट छोड़ दिया। कई ऐसे खिलाड़ी है जिन्होंने क्रिकेट छोड़ा, लेकिन शाहिद शेख का क्रिकेट अभी भी चल रहा है। अच्छी गेंद, पटकी भी गेंद, शॉर्ट गेंद, गेंद चली गई विकेट कीपर के पास। निश्चितच आदित्य आपण पाहिलं असेल जो भातसी संघाचा कर्णधार कल्पेश जाधव हा अजून सुद्धा अंडरम बॉक्स क्रिकेट नाईट टुर्नामेंटला आपण पाहत असतो. तर बॉक्स क्रिकेट म्हणजे क्रिकेटची ज्यांनी पहिली पायरी जिथून सुरुवात केली ती अजूनपर्यंत सोडत नाही, ते पाहायला मिळतं. शाहिद असेल, कल्पेश असेल, गोलंदाज प्रेम सज्ज. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंडू जातोय डाव्या एष्टीच्या बाहेरच्या रोखाचा चेंडू होता. अवांतर चेंडू पंच घोषित करतायत. अवांतर धावेने धावसंख्या एकने पुढे सरसावते 28. आपको अगर लेग ब्रेक गेंदबाजी करनी है तो फिर आप लेग स्टंप के बाहर नहीं पिच कर सकते, उसके मिडल और ऑफ स्टंप के करीब रखकर आप कौन बनाती हुई आपकी गेंद बाहर निकल सकती है। बीच में रखा था गेंद को, बल्ला चलाया था, लेकिन गेंद ऑफ स्टंप को छोड़ती हुई वाइट का इशारा था वहां। कहीं ना कहीं जो हवा का लाभ है गेंदबाज के साथ नहीं जा रहा है। जिस दिशा से गेंदबाजी करे उस एंड से हवा बह रही है, ऑन साइड की दिशा से ऑफ साइड की तरफ हवा बह रही है। हवा के साथ गेंद भी कहीं ना कहीं स्विंग हो रही है, जिसका लाभ बल्लेबाज को मिलता हुआ। दिशा इन गेंदबाजी इस सिंगल के साथ, एक्स्ट्रा के साथ एक रन मिलता हुआ, 30 पे जाता हुआ स्कोर जय हनुमान ओजरली का। फिर से शफल हुए थे ऑफ स्टंप के बाहर। आणि निर्धाव चेंडूची सांगता. निर्धाव चेंडू या षटकामध्ये आपण पाहिले केवळ 3 निर्धाव चेंडू हाताळतोय आणि एक गडी बाद करतोय. षटकार लागले खर तर या इथे मात्र आखो टप्प्याचा चेंडू हाफ बॉलीवर घेतला. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण मिसफिल्ड होते. चांगलं बॅकअप आणि 2च धावा. अशा रीतीने 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 32-33 धावांचं आव्हान. प्रति षटक 11 धावांचं आव्हान ठेवलंय ओजुर्ली संघाने खांडपे संघासमोर. यानंतर सामना आहे यज्ञिका स्पोर्ट्स आमटे वर्सेस जय मल्हार किरवली. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचे. सामना 3 षटकांचा असेल. मी आमचे सन्माननीय अतिथी सुभाष दळवी यांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते जय मल्हार किरवली वर्सेस यज्ञिका स्पोर्ट्स आमणे या दोन मातब्बर संघांच्या दरम्यानची नाणेफेकी करणार आहात. सामना 3 षटकांचा असेल. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असेल. दरम्यान सुभाष दळवी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होते आणि नाणेफेकीचा कोल जातोय तो यज्ञिका स्पोर्ट्स आमण्याच्या बाजूने. निर्णय काय असेल आपला? फिल्डिंग क्षेत्ररक्षण. निश्चित 3 षटकांचा सामना आहे. कमीत कमी किती धावांची रोखण्याचा प्रयत्न असेल जय मल्हार किरवली संघाला आत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि यामध्ये महत्वाची भूमिका कोणत्या गोलंदाजी असेल? सागर आहे, स्वतः मी आणि गीतेश आहे. निश्चित 3 गोलंदाज धारदार असतील. तुम्हाला शुभेच्छा देतो यज्ञिका स्पोर्ट्स आमणे संघाला. तर मल्हार, जर आपण नाणेफेकी जिंकली असती तर आपला निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. आता आपल्याला फलंदाजी करायची आहे. 3 षटकात कमीत कमी किती धावा जोडण्याचे उद्दिष्ट असतील? 40 ते 45. आणि 40 ते 45 धावा जोडताना महत्वाची भूमिका कोणत्या फलंदाजांवरती जबाबदारी असेल की ते 40 ते 45 धावा तुम्हाला जोडून देतील? विनोद, पप्पू. विनोद आणि पप्पू या 2 फलंदाजी दूर आहेत. बेस्ट ऑफ लक. निश्चितच टॉस बॉक्सचा निर्णय आहे. नाणेफेकीचा कोल यज्ञिका स्पोर्ट्स आमणे संघाने जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय जय मल्हार किरोली संघाला. दोन्ही संघाने चेंडू चॉईस करून घ्यायचे आहेत. दोन्ही संघ यज्ञिका स्पोर्ट्स आमणे आणि जय मल्हार किरवली चेंडू चॉईस करून घ्या.
सन्माननीय दुंदारामजी पाटील साहेबांचं इथे आगमन झालंय. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे. सन्माननीय दुंदारामजी पाटील, आपणास विनंती आहे एस के स्पोर्ट्स सापे आयोजित एस के चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. सन्माननीय दुंदारामजी पाटील आमच्या व्यासपीठावर शुभ आगमन होते. आपणास विनंती आहे की आपण आपलं आसन ग्रहण करायचंय. धन्यवाद. सामना सुरू होतोय. 33 धावांचं आव्हान ठेवलंय ओजुर्ली संघाने. गोलंदाजी मार्क वर सज्ज आहे. गोलंदाज किरण फिरंगाने, फलंदाज आहे विजेंद्र स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला आहे रोशन. सामना सुरू होतोय. डीप मधलं जर आपण क्षेत्ररक्षण पाहिलं, पहिल्या षटकामध्ये जे मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे, बंधनकारक प्ले, यामध्ये मिड विकेट आणि लॉंग ऑन या दोन क्षेत्ररक्षक डीप मध्ये क्षेत्ररक्षण करतात. पहिला चेंडू कट करतोय, चेंडू जातोय दरम्यान बॉडी लाईनच्या बाहेर, कुठल्याही प्रकारची संधी नाही. खाता गोलतोय श्री गणेशा करतोय 4 धावेंनी फलंदाज विजेंद्र. त्यात गोंड गप्पन माझं काळ जात रवला आय लव्ह यूचा झेंडा ग. हे मला भरलं तुझं. आणि एकंदरीत या फटक्याचा विचार केला, डोक्यावर बर्फ ठेवून करणारी जी फलंदाजी, जी बऱ्याचदा आपल्याला कमी पाहायला मिळते आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये, ती मात्र विजेंद्रकडनं पाहायला मिळते. आदित्य, बिल्कुल बैकफुट पर चले गए, अपने फ्रंट लेग को अलग किया, पंच कर दिया, गेंद चली गई बैट्समैन की दिशा में 4 रन के लिए. निश्चितच, कारण किरण हा सुद्धा उत्कृष्ट गोलंदाज आहे. खरपूस समाचार घेतोय. 33 धावांचं आव्हान ठेवलेलं 3 षटकांमध्ये, प्रतिषटक 11 धावा. किरण सज्ज. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन, पूर्णपणे बीट होतोय विजेंद्र आणि पहिला निर्धाव चेंडू किरणकडनं पाहायला मिळतो. खरं तर पुन्हा त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. ठरून जे फटके आपण क्रिकेटमध्ये खेळतो ते आपल्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे असतात. जहां तक रूरल क्रिकेट का सवाल है, सिर्फ क्रॉस बैटेड बैट्समैन खेलना पसंद करते, गेंद को लाइन को नहीं पिक करते, सिर्फ बल्ला चलाते. निश्चितच इथे मात्र आसमानी डोला, 6 धावांसाठी चेंडू जातोय, कुठल्याही प्रकारची संधी नाही. सर्व मतासाठी माझं काळीज तुटतंय, तुझ्या एका मतासाठी माझं काळीज तुटतंय. जवा बघतीस तू माझ्याकडे, जवा बघतीस तू माझ्याकडे. धन्यवाद डीजे. निश्चितच 132वा षटकार या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतो. विजेंदर पाटील यांच्याकडनं अतिशय सुरुवात धूमधडाक्यात केली जाते. चौकार आणि षटकारांची बरसात. चॅम्पियन ट्रॉफीचं 26 जानेवारी या दिवशी कुकसेच्या छत्रपती शिवाजी क्रीडांगणावरती आयोजन करण्यात आलं होतं. फ्री एंट्री टुर्नामेंट होती आणि विजेंद्र पाटील यांच्याकडनं ती टुर्नामेंट पाहिली होती. दरम्यान या ठिकाणी निश्चितच आश्वासित सुरुवात. पुनश्च बॅटची कडा घेत चेंडू थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावतोय. 1 धाव पूर्ण केली जाईल. धाव बलकावरती 11 धावा झळकत आहेत. 11 धावा म्हणजे सरासरी पूर्ण. सचिन, निश्चित प्रतिषटक 11 धावांची आवश्यकता असताना पहिल्या 4 चेंडूवर 11 धावा जमा करतोय खांडपे संघ. आणि खास करून विजेंद्र वैयक्तिक 11 धावा सुद्धा आणि सांघिक 11 धावा, जितकेही धावा धावफलकावर आहेत त्या धावा विजेंद्रच्या फळीतून आलेल्या आहेत. आणि किरण थोडासा दडपणाखाली आला असेल, कारण विजेंद्र ज्या प्रमाणची फलंदाजी करतोय, आता फलंदाजीसाठी येतोय रोशन. डावखुरा फलंदाज आहे आणि डावखुऱ्या फलंदाजाला ह्या मैदानावर एक ऍडव्हान्टेज आहे फलंदाजीचा. ते अनेक डावखुऱ्या फलंदाजांनी त्याचा ऍडव्हान्टेज घेतलाय षटकार चौकारांनी. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन, थोडासा वळण घेतोय चेंडू. किरण आपल्या डोक्याचा उपयोग करतोय चेंडू टाकताना. प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीचा हाताळतोय. खरं तर 10 धावा खर्च जरी झाल्या असतील, पण गोलंदाजी मात्र उत्तम अशी म्हणता येईल गायकवाड सर. निश्चितच कही पे निगाहे कही पे निशाणा. चेंडूच्या रेषेत न येता खेळण्याचा रोशनचा प्रयत्न सपशेल फसतोय. निर्धाव चेंडू. किरण फुल्लर लेन चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेटच्या दिशेने भिरकावला होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं झालं, परंतु फेकी करता आली नाही. आता जर चेंडू नीटचा पकडता आला नाही. धाव बलकावरती 12 धावा झळकत आहेत. बिनबाद 12. पहिलं षटक समाप्त. बाळा इकारे पंचांचा इशारा षटक समाप्तीचा. दुसरं षटक असेल. आपण जर पाहिलं तर अजूनही 12 चेंडू शेष आहेत आणि धावांची गरज आहे 21. म्हणजेच 12 चेंडूत 21 धावा. प्रत्येक षटकामागे 10.50 ची सरासरी जोडावी लागणार आहे जय बजरंग खांडपे संघाला.
निश्चितच गायकवाड सर आपण पाहिलं असेल पहिल्या चेंडूवर 4 धावा लागल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर षटकार मात्र कमबॅक केलं किरण याने. अजूनही दोन्ही संघांना समसमान संधी असं म्हणावी लागेल कारण या मैदानाचा विचार केला तर अनेक मातब्बर गोलंदाजांवर फलंदाजांनी अक्षरशः त्यांचे पिसं काढण्याचं काम केलं आणि जे नौके गोलंदाज आहेत त्यांनी मात्र इथे आपलं परफॉर्मन्स दिलंय. आपलं संघासाठी योगदान 100% जो योगदान आपण म्हणतो तो 100% योगदान देण्याचा प्रयत्न केला या मैदानावर. निश्चितच अतिशय सुंदर आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. SK ग्रुप सापेच्या वतीनं SK ट्रॉफी 2018 अतिशय सन्मानाची ही ट्रॉफी ग्रामीण भागातील संघांना संधी. मैदानाच्या बाहेर जर एखाद्या प्रेक्षकांनी झेल पकडला तर 500 रुपयाचं पारितोषिक संतोष पाटील यांच्याकडनं. या स्पर्धेसाठी नाणेफेकी जिंकणाऱ्या संघासाठी 10 रुपयाचं कॉईन आहे लक्ष्मण परशुराम पाटील यांच्याकडनं देण्यात आलेलं आहे. एक चिमुकलं गाव परंतु स्वतःचं मैदान स्वतःची क्रीडा संस्कृती जोपासणारं गाव. निश्चितच SK ग्रुपच्या साऱ्या सदस्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं. युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय अतिथींचं आगमन होतंय. निश्चितच आमच्या साऱ्या मान्यवरांना विनंती करतोय आपण मंचावरती विराजमान व्हायच्या दरम्यान 12 चेंडू 21 धावांची गरज. पण या गावाबद्दल सांगायचं झालं तर ह्या मैदानाला एक व्यासपीठ एक ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपल्याला इथे मिळालंय याचं कौतुक करावं लागेल. डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंच दिलीप माने यांचा वाईटचा इशारा. वाईट चेंडूनं या ठिकाणी डावाची सुरुवात करतोय गोलंदाज जयेश. जयेशच्या माऱ्याला सामोरा जातोय तो रोशन. धडाकेबाज फलंदाज आहे जय बजरंग खांडपे संघाचा. जयेशचा पुढचा चेंडू पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाच्या हातातून झेल सुटतोय परंतु शॉट थर्डबनचा क्षेत्ररक्षक एका टप्प्याच्या साह्यानं चेंडू हातात पकडल्यानंतर कुठे धाव मिळणार नाही याची दक्षता घेतोय सचिन. निश्चितच कारण खूपच सुंदर क्रिकेट. थर्ड एम्पायर मैदानामध्ये प्रविष्ट व्हायचंय. थर्ड एम्पायर मोहन साळवी यांना विनंती असेल. कपिल मागे यांना विनंती आहे तिसऱ्या पंचांची भूमिका पाचवायची कारण थोडस फलंदाजांकडनं ऑब्जेक्शन आलेला आहे. गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे. तर तिसऱ्या पंचाची भूमिकेमध्ये कपिल मागे स्वतः गोलंदाज आहेत. तिसरा डोला म्हणून कार्य बजावतील कपिल. बिल्कुल तीसरी आंख के रूप में अब कपिल मागे मैदान की तरफ बढ़ते हुए खेल की शुरुआत जयेश शॉट गेंद वो कर दिया गेंद पहले बाउंस पर लॉन्ग लेग बाउंड्री रन के बाद 4 रन के लिए. शिवशक्ति लोनार बनाम पहला मुकाबला जय गणेश वफाले के बीच में. उसके बाद फिर सरस्वती खालिंग और पुंडास के बीच तीसरा मुकाबला प्रभास 11 डोले मैच ऑफ द डे और रमन मुटवल के बीच. उसके बाद मितेश 11 कुरुन और जय बजरंग पीसे के बीच ACC पड़गा की अग्नि परीक्षा रहेंगी गंधारी के सामने. और आखिरी मुकाबला BCC बोरीवली बनाम कुंदे. अब जाके खिलाड़ी गेंद को उठाते हुए लेकिन इस बीच एक रन पूरा करते हुए सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 18 पे, जहां पे लक्ष्य 33 रनों का जय बजरंग खानपे के सामने जीतने के लिए. एक छोटा टोटल है 3 ओवर का. जहां तक सवाल है इस विकेट पर सचिन गोंदली हमेशा अधिक रन बनते. 3 ओवर का अगर आकलन करें तो कम लो स्कोरिंग मुकाबला हम देख रहे खानपे और ओजुर्ली के बीच में. निश्चितच लो स्कोरिंग सामने रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचतात
हे आपण ग्रामीण भागामध्ये बऱ्याचदा पाहतोय. त्याच कदाचित पत्ते येऊ शकते या सामन्यामध्ये. कालही आपण पाहिलं असेल SK स्पोर्ट्स सापे हे संघाला शेवटच्या षटकामध्ये 9 धावांची आवश्यकता होती ती. मात्र SK सापे संघाने इथे मात्र कट करतोय चेंडू, पंच करतोय चेंडू, जातोय डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. हा ना आणि फलंदाज बाद होतोय. रुका हुआ स्कोर 19, अभी भी जीतने के लिए 14 रनों की जरूरत. 14 धावांचा विचार केला तर चांगले चेंडू हाताळा. इथे मात्र अप्रतिम चेंडू, फलंदाजाला बीट केला. चेंडू जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. एक निर्धाव चेंडूची सांगता. 14 धावांची आवश्यकता असतानाची गोलंदाजी चालू आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत आदित्य. कोणत्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजांना? बिल्कुल बैकफुट पर चले गए, फिर आ गया है लेकिन संपर्क खास नहीं हुआ. छोटी गेंद ऑफ स्टंप के बाहर, वाइट. आप 7 गेंदे और 13 रन एक्स्ट्रा के तौर 1 रन मिलता हुआ. इस 1 रन के साथ 20 पे जाता हुआ स्कोर. अब बची हुई 7 गेंदों में 13 रनों की जरूरत जय बजरंग खंडपे के लिए. फिर से बल्ला चलाया, स्लॉप स्वीप करने की कोशिश, लेकिन बीट होते हुए विजेंद्र. आपण पाहिलं असेल आदित्य तर चेंडूला न पाहता फक्त आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न झाला होता विजेंद्रकडनं. आता चेंडू शिल्लक आहेत 6 आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या 13. तर 13 हा आकडा आपण पाहिला असेल तर अशुभ मानला जातो. तर 13 दिवसांची अटलजींची सरकार कोसळली होती. 13 दिवस अटलजी पंतप्रधान होते म्हणून कदाचित 13 आकडा अशुभ मानला जातो आकड्यांमध्ये. बिल्कुल निश्चितच इंग्लंड और याचं आपण जर पाहिलं 13 दिवसात अटलजींचं सरकार कोसळलं असं नव्हे. आपल्याकडे 13वं घालणं हा प्रयोग अनेक वर्षापासून, म्हणजे त्याला हजारो वर्षाचा इतिहास आहे. एखादा मृत व्यक्ती झाली तर त्याचं 13वं म्हणजे उत्तर कार्य, आणि म्हणून 13 आकडा हा अशुभ मानला जातो. और इंग्लैंड और ऑस्ट्रेलियन क्रिकेट में इस नंबर की शुरुआत हुई थी जो अशुभ मानते दोनों क्रिकेट के जो बोर्ड का नियम है. खेल की शुरुआत तीसरी और आखिरी ओवर के लिए जगदीश ड्रम कार्ड की ऑफ सक्सेस, जीत का जो चित्र रहता है जगदीश के ऊपर. बल्लेबाजी में निराश किया. अब 6 गेंदे और जीतने के लिए 13 रन. सामना करे राहुल. आप जो भी कुछ बचाए निखिल जगदीश के हाथ में. यहां से मैच को जिता भी सकते, डुबा भी सकते, कुछ भी कर सकते जगदीश. राइट आर्म ओवर दी विकेट राहुल के लिए. छह गेंदे और 13 रन. छोटी गेंद हुक करने की कोशिश, गेंद चली गई. शॉट फाइन लेग के खिलाड़ी के पास 1 रन के लिए. कहीं ना कहीं सचिन गुंदले अगर गेंद बल्ले के बीचों बीच लगती तो यकीनन 6 या 4 बन जाते थे. निश्चितच. पण मात्र इथे गोलंदाजी ज्याप्रमाणे होते त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवण्यात आले. जाल जसं टाकले त्याप्रमाणे माशांसाठी जे जाळ आपण टाकतो तसंच टाकले जाळ. छोटी टप्प्याचा गेंद. चेंडू उजव्या एसटीच्या बाहेरच्या रोखाचा चेंडू. पंच इशारा करतायत अवांतर. धाव संख्या पोहोचते ती 22 या धाव संख्येवर. लगभग आधे पिच पर गेंद को किया था गेंदबाज जगदीश ने, अपने सामने पटक दिया था. ऑफ स्टंप के बाहर गेंद चली गई वाइट के लिए.
जगदीश राहुल विजेंद्र के लिए फिर से सामने की ओर लिफ्ट कर दिया, गेंद लॉन्ग ऑन के बाहर, 6 रन। धन्यवाद डीजे सिक्सर ने मैच में जान ली है। जय बजरंग खंडपे के टर्निंग पॉइंट साबित हो सकता है इस मैच का। निश्चित आता मात्र सामना झुकतोय खांडपे संघाकडे. इथे मात्र पुन्हा आसमानी डोला आणि 6 धावा, सामना विजयी झालाय खांडपे. अभिनंदन अभिनंदन खांडपे, हार्ड लक, कौतुक. बिल्कुल शिखर धवन के अंदाज ओजुली. में जश्न मनाते हुए विजेंद्र, गजब की बल्लेबाजी विजेंद्र पाटिल की। विजेंदर पाटील प्लीज आपल्याला मंचावर यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच चे मानकरी आपण ठरलेला आहात. विजेंदर पाटील जय बजरंग खांडपे संघाचा सलामीचा फलंदाज, अतिशय देखणी फलंदाजी आणि त्या जोरावरती मॅन ऑफ द मॅचचा सन्मान विजेंदर पाटील यांच्या नावावरती निश्चितच कोरला जातोय. या मैदानावरती देखणी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. षटकारांची चांगली वरसाद केली आणि त्या जोरावरती आपण पाहतो आपल्या संघाला तिसऱ्या फेरीमध्ये घेऊन जात आहेत. 25 धावांची